कायच्या वान कायच्या लिखाण वा नाही लिखा नाही काय. आता काय माणसं म्हणते बा माझ्या बायकोचं माझ्यावले प्रेम आहे काय माणसं म्हणते बा माझ्या बाय. आता मला सगळी बस सारी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या. तुमच्या भावाचं तुमचं जमत नाही कारण तुमची बायको, तुमची बहीण तुमच्यापासून दुरावली कारण तुमची बायको, तुमच्या आईचं तुमचं जमत नाही कारण तुमची बायको. एवढं तुमच्या बायको तुमचं प्रेम आहे, प्रेम आहे. आता मला सगळी बसणारी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या. आता तुमच्या बायकोचं तुमचं प्रेम आहे हे खरं आहे का भ्रम आहे? भ्रम आहे. बोट वर करायची तरी दानत आहे का? तुम्हाला माहिती घरी गेल्यावर बोट मोडलंच म्हणून समजायचं. कोण कोण प्रेम करायला मोकळे. आता काही पोरं म्हणते बुवा ती प्रियशी माझ्यावली प्रेम करते. महा बापाच्या मुळं उठतो. पागल आहे ती माझ्यासाठी काहीच करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करणार आणि तुला भिकारी करणार. प्रेम करायला कोण मोकळं? अरे बाबा या जगात फक्त तिघच प्रेम करतात. एक आई वडील, दोन संत आणि तिसरा भगवंत. बाकी प्रेम करायला कोण मोकळे नाही कुणाचे. काय जगाला गेलंय? जगाला तुमचं काही घेणं नाही. फक्त आपणच आहे. आपण आपलं शरीर चांगलं ठेव. आणि आज सगळी लोक संपत्तीच्या हवेसापायी याच्याकडे दुर्लक्ष करून आहेत. आणि आज सगळ्या माणसांना 4 रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्यूमर. सगळ्यात जास्त पेशंट आज या 4 रोगाचे आहेत. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वडणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सर्राट लोकांना कॅन्सर व्हायला लागला. दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणलं तर 1.5 वर्षाच्या बाळाला का कॅन्सर व्हावा? बिडी वडणाऱ्याला कॅन्सर होतो म्हणलं तर आमच्या माऊलीला का कॅन्सर व्हावा? कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे 80% लोक केमिकल खातात. मुळात लोकांना खायलाच नाही महाराज. लोकांनी फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वाकवायच्या आणि पाव खायचा. पाव, इडली, ठोस बर्गर, सर्गर खायन मर. खायला नाही, प्यायला नाही आणि दूध कोणी पित नाही. आणि आता मठ्ठा पेत्या लोक. तो मठ्ठा कोणी बोलवतं बनवला तो माणूस सापडवला पाहिजे महाराज. कोण अवलाद होती ती मठ्ठा बनवणारी? पार पिसावली पाहिजे. मठ्ठा अहो डायरेक्ट टिपाडात बर्फ भरितोय, पाण्याचं टीप आणि त्याच्यात आणि 3 वेळा कुत्रं मुतलं त्या बर्फावर. अनाखो पांढरं पाणी हान मठ्ठा. अहो 22 गालास मठ्ठा पिली एक अवलाद. 22 गालास. मी म्हणलं अवलाद काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेले का? ओ ते मठ्ठा पिलं घरी गेला बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा दमच काढीन. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलं का खाड 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 खाड. अहो त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. अहो चहा आणू का? गडगड गडगड खाड खाड खाड. काय आज सुधरत नाही तुम्हाला. नाही माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 2-4 दिवस सुधरत नाही महाराज. बधीरून जातो तो. एकटा असतो तो घरी गेल्यावर. हा आणि माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन BP येत नाही. त्याने डॉक्टरकडे जायचं नाही. त्याने ते पैसे आपल्याला देऊन टाकायचे. खायला नाही, प्यायला नाही आणि काही तर घरी जेवतीच नाही. रोट्या आणि ते धाब्यावर, ते तंदूर का फिंदूर काय म्हणते त्याला. आणि ते धाब्यावरच्या रोट्या करायला त्याला तवा नाहीये, तावा आहे तावा. पलटी कराय उलटणी नाहीये, हुक आहे हुक. 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत.
विठाल मला रोजच आहे विठाल हो पै विठाल विठ्ठल विठाल विठ्ठल पुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव अमृतानेश्वर महाराज की श्री सद्गुरु भगवान बाबा की जय वामन भाऊ महाराज की जय कुठं चालू आहे आपलं कीर्तन विठाल विठाल पहिलं कारण आहे खायला नाही प्यायला नाही आणि काही पार्सल घेऊन येतात 12 पार्सल 6 चपात्या आणि एक बाटली घेऊन येतात ते सॉस काय सॉस आणि ती दाबलं का ते त्याच्यातून ते लाल गळत आहे आणि ती रोटीला सोळायचं त्याचा रोल करायचा टी पुढं हे 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 अरे ए विठाल विठाल आणि याला कारण आहे कॅन्सर आणि कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे 80% लोक केमिकल खातात आणि कॅन्सर व्हायचा नसेल बाहेरचं खाणं बंद करा आणि शाकाहार घ्या तुम्हाला कधीच कॅन्सर नसेल बाहेरचं खाणं बंद करा आणि शाकाहार घ्या तुम्हाला कधीच कॅन्सर होणार नाही डॉक्टर खर्च नाही डॉक्टर किती गोळ्या खाणार तुम्ही नुसतं गोळ्या अहो काहींच्या कपाटात नुसतं गोळ्या आहेत पण नुसतं गोळ्या पालत व्हायची गोळी उतानं व्हायची गोळी तोंड वास व्हायची गोळी तोंड मीठ व्हायची गोळी पालत व्हायची दिली उतानं व्हायची दिलं नाही पालतच राहील त्याच्यापेक्षा तू एक गोळी घेन का मोकळं कर काय गोळ्या खातो नाही त्याला प्रमाण आहे युक्त आहार यार गाथा बोलतोय मी नाही कॅन्सर व्हायचा नसेल बाहेरचं खाणं बंद करा शाकाहार घ्या तुम्हाला कधीच कॅन्सर होणार नाही दुसरा रोग आहे पॅरालिसिस का होतो रक्तच नाही खायलाच नाही तर रक्त येईन कुठून आणि तिसरा रोग आहे अटॅक आणि अटॅक काय येतो जरा बारीक ऐका एज्युकेटेड लोक अटॅक इज नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही बावळाटपणा डोक्यातून काढून टाका इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक काय येतो अटॅक हा रोग नाही असं तर डॉक्टरला काय आला त्याच्यात उशाला गोळ्या होत्या अटॅक हा जळकाट माणसांना येतोय दुसऱ्याच्या दार पुढं नवी इनवा पाहिली मग बाकीचे म्हणले पाहुण्याची होती हिची हे बी आलं ना आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला एक बोलणं बंद झालंय लोक बोलानाचो प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे एका खोलीत पप्प्याची गेम आहे एका खोलीत गुड्डीची गेम आहे या दोघांचं काय चाललंय यांनाच माहिती आहे पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे पूर्वी एसटीगार का व्हायचा आता एसटी आली बी गेली बी कानात वायरी नुसतं झोलायचं अहो एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं तिला समजानाच आपण काय खाल्लं
कानात वायरी नुसतं झुलायचं. एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं. ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले, पागल झाली बारच माणसं. अहो काही एसटीत बसा द्या, कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढे होता तिकीट काढाय, तू गडी तिकीटच काढी ना, हल्लतच होता. त्याला कानभटीच ठेवून दिली. काय अहो एक तर गायचं दूध काढाय गेलं कानात वायरी, मग बादली ते नाव का नाही, अगं दूध खाली गेलं. अहो 2 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या, एक काडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. बाबूराववाला धनगर वाड्यात घुसला. मग सगळं झालं, कुत्रच आडवं आलं, वायरच गुतली, मिळालंच ते. काय अहो एक तर लघवीला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही, चैन सुद्धा खोली नाही, अख्ख्या बुटात पाणी गेलं त्याच्या. काय हा विनोद नाही, हा विनोद नाही. तुम्ही काय सुधरूच द्या ना भाऊ मला. हा विनोद नाही. महिला मंडळ झोळीमध्ये पोरग रडतय, झोळीमध्ये पोरग रडतय, त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ती झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराच्या हातात देऊन बोलाय का, रोग झाला का, वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिलू नका दूध पिऊन गेलो. हा विनोद नाही, हा विनोद नाही. आणि या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या. हा आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. अटॅक काय येतो, कशाचंही टेन्शन हो. अहो शेतातून आला आणि चुलील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या, तो म्हणला मी टेन्शन मध्ये. बायको म्हणली काय काय होईन या देशाचं. ती म्हणली देशाचं मरू द्या, ते धोतर जळाल तेवढं वाडा, नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल एकच धोतर. टेन्शन मध्ये महाराज माणसं, आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. काल काय झालं आठवू नका, काय चिंता करायची. कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिला, देऊ दे, तू एकट्याला दिला का? अरे असे 3 मेले, तू चौथा येड्या. पोरीसाठी बोलतो का, अरे सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरणे, त्याचं चिंतन करायचं नाही, अटॅक येणार. आणि 4था रोग आहे ब्रेन ट्यूमर. सगळ्यात जास्त पेशंट आज या 4 रोगाचे आहेत, आणि याच्यापेक्षा जास्त पेशंट आज अपघाताचे आहेत. अपघात, आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड, आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर. तुम्हाला जर एखादा माणूस गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना दिसला, आपली गाडी साईडला लावणे आणि त्याच्या निभार 2च्या ठेवून देणे. मग काय होईन ते होईन, कोण आसन तो आसन, पण हे फाटकावणे. तुमचं काय मत आहे? अहो कानाला मोबाईल लावित्यात, सरळ याड्या बाबळीत गेलं, 2 बॉल सटकले, आणि त्याला विचारलं काय झालं, हे कुत्रा आडवा आलो. हा विनोद नाही. अपघाताला दुसरं कारण आहे स्पीड. स्पीड, चौघ गाडीवर बसणार, गाडीवर चाललं कुत्र्याला थांबणार, पोरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढणार, कुत्र्याचा आवाज काढणार, बाबाला पाहिलं का खाकारा टाकणार, मुळव्या त्याचा कोंब दुखतो त्याचा. हसण्यावरी गोष्टी देऊ नका. आणि अपघाताला 3रं कारण आहे दारू. दारू. आणि आज 90% लोक दारू पितात महाराज, 90%. थोडे आमच्या सारखे नालायक राहिलेत का आम्ही पियत नाही, नाही तर सरलाट मंडई टाईट होती महाराज. अहो त्यातही 2-3 टप्पे झाले. धोत्रावाला कधी मध्ये पितय, त्याच्या कोणी कानपट्टी ठेवून देतोय. नाही 100 पोरांमध्ये आज 90 पोरं दारू पितात. आज दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय.
जी माणसं दारू पित नाहीत त्यांना ही दारुडी म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. काय क्वालिटी आहे यांच्या नादी लागणं म्हणजे काय सोपं समजता का तुम्ही? अहो एक दारू पिला लघवीला बसलं, लघवी झाली आणि ते उठाय गेलं, उठायचं आहे ना त्याला वाकडं झालं, ते सरळच होईना. ते गाई डॉक्टर गेला, डॉक्टर म्हणले काय नाही, त्यांना गाई पायजाम्याच्या बटना शर्टाचं बटन घातलं. काय क्वालिटी आहे काय? अहो असंच एक जण दारू पेलं, असंच एक जण दारू पेलं आणि स्टँडवर गेलं, एसटी आली आणि टी एसटीत बसलं, पण पुढं बसलं ते गिअरबॉक्स असते ना ते, आणि ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं, नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. ती एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरले, हे काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरला बेल मारली, ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलो, त्याला गिअरच सापडाना. ती इकडं पाय तिकडं पाय, गिअरच सापडाना. हा त्याला म्हणला काय सापडू राहिले तुम्ही? तो म्हणला अहो गिअरच सापडाना. तो म्हणला गेर आहे का हा गेर आहे का म्हणला. मी बसलो तसा पाहतोय तुम्ही त्याला माघणे पुढान माघणे पुढान. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खशक्यात काढून टाकलं.